मुंबई अहमदाबाद महामार्गावर साये गावाच्या बस स्टॉपच्या समोर एका दुचाकीस्वार तरुणाची एका उभ्या टेम्पोला धडक बसून भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकीस्वार 22 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला। पिंट्या रामकिसन मडवी, वय वर्षे 22 असे या मृत तरुणाचे नाव आहे। तो हालोली गावाचा रहिवासी होता। 25 जुलै रोजी शुक्रवारी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला। तर अवघ्या 22 वर्षीय या तरुणाच्या अशा मृत्यूने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। तर हालोली गावात शोककळा पसरली आहे। मात्र टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर हालोली गावाच्या हद्दीत धोकादायकरित्या उभ्या असलेल्या एका आयशर कंपनीच्या टेम्पोला भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी स्वाराने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पिंट्या रामकिसन मडवी याचा जागीच मृत्यू झाला। तर या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर हालोली गावात राहणारा पिंट्या मडवी हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अँब्युलन्सवर काम करीत होता। शुक्रवारी दुपारी 2:30 सुमारास प्रथमेश मडवी याची मोटरसायकल घेऊन तो भरधाव वेगाने मुंबई अहमदाबाद महामार्गावरील दुर्वेस येथे जात असताना साये गावाच्या बस स्टॉप समोर गुजरातकडे जाणाऱ्या 3ऱ्या लेनवर आयशर टेम्पो कुठल्याही प्रकारचा सिग्नल न देता उभा ठेवण्यात आला होता। भरधाव वेगाने येणाऱ्या त्या मोटरसायकल स्वाराने सरळ त्या उभ्या असलेल्या टेम्पोला जोरदार धडक दिल्याने पिंट्या मडवी हा गंभीर जखमी झाला। या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात कुठलाही सिग्नल न देता धोकादायकरित्या वाहन उभे करणे आणि जखमी दुचाकी स्वाराला उपचारासाठी रुग्णालयात न नेता पळून जाणे या प्रकरणी टेम्पो चालकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल भोये हे करीत आहे।